सकाळी आपल्याला लवकर उठवण्याची जबाबदारी जो निभावतो तो म्हणजे अलार्म क्लॉक। अलार्म असलेल्या घड्याळांचा शोध 1787 मध्ये लेवी हचिन्सने याने लावला होता। अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर मध्ये राहणाऱ्या लेवीने स्वतःसाठी एक असं घड्याळ बनवलं जे बरोबर पहाटे 4 वाजता वाजायचं। याच्या अनेक दिवसांनंतर अत्यंत सामान्य माणसांसाठीही अलार्म क्लॉक बनवण्यात आले। याआधी लोकांचं सकाळी उठणं हे निसर्गावर आणि स्वतःवरच अवलंबून होतं। प्रत्येक व्यक्ती शरीरातील अंतर्गत ऊर्जेने स्वतःच सकाळी लवकर उठायची। हे कसं काय शक्य झालं याबद्दल जाणून घेऊयात। सकाळी लवकर उठायचं असेल तर सर्वात आधी लोक अलार्म क्लॉक लावतात। काही व्यक्ती यासाठी मोबाईलचा वापर करतात तर काही व्यक्तींकडे पारंपरिक अलार्मचं घड्याळ असतं जे निश्चित वेळी अलार्म वाजवून आपल्याला उठण्याची आठवण करून देतं। पण तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा अलार्म क्लॉक नव्हते तेव्हा लोक सकाळी कसे उठायचे? प्राचीन काळी वेळ समजण्यासाठी शंकुयंत्र किंवा धूपघडींचा वापर केला जायचा। याच आधारावर सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळेची गणना केली जायची। ज्योतिषशास्त्रानुसार पंचसिद्धांत आणि सूर्य सिद्धांतांच्या अंदाजाने रात्रीच्या वेळी ताऱ्यांच्या स्थितीवरून वेळ तपासली जायची। काळाच्या ओघात युनान आणि मिस्र यांनी सूर्य घड्याळ बनवलं। या व्यतिरिक्त उंच स्तंभ देखील बनवण्यात आले जे सूर्यामुळे पडलेल्या सावलीवरून वेळेचं मोजमाप करू शकत होते। परंतु अलार्म कसा लावला जातो याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं। अलार्म घड्याळाचा आविष्कार 1787 मध्ये लेवी हचिन्सने लावला होता। अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर मध्ये राहणाऱ्या लेवीने स्वतःसाठी एक असं घड्याळ बनवलं होतं जे सकाळी 4 वाजताच वाजायचं, जेणेकरून हचिन्स सकाळी लवकर उठून नोकरीवर जाऊ शकत होता। खरं तर 1876 मध्ये ई थॉमसने सगळ्यात आधी अशा घड्याळाचं पेटंट घेतलं होतं जे घड्याळ कोणत्याही वेळी सेट केलं तरी त्याचा अलार्म वाजू शकत होता। यानंतरच हे घड्याळ सामान्यांसाठी देखील बाजारात यायला सुरुवात झाली। मात्र त्याआधी म्हणजे इसवी सन पूर्व 1500 मध्ये जेव्हा सूर्याची घड्याळं बनवली गेली तेव्हा त्या आधारावर घंटी यंत्र देखील बनवण्यात आलं। या घंटी यंत्र किंवा घटिका पात्रामध्ये 2 भांड्यांचा समावेश असायचा, एक मोठं भांड आणि एक लहान भांड। यातील लहान भांड्याला एक छोटासा छेद केला जायचा, ज्यामुळे पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यामध्ये हे लहान भांड पाणी भरून ते खाली जायचं। लहान भांड्याच्या बाहेरच्या बाजूला वेळेची नोंद केली जायची। हळूहळू पाणी संपून जायचं आणि भांड तळाला पोहोचून एक मोठा आवाज करायचं। अशाच प्रकारे वाळूचंही घड्याळ आधी वापरलं जायचं, ज्यातून वाळू खाली पडायची। जेव्हा संपूर्ण वाळू खाली पडायची तेव्हा ते घड्याळही मोठा आवाज करायचं आणि लोकांना जाग यायची। तुम्हाला माहित आहे का मानसिक अलार्म म्हणजे काय? कधी कधी तुम्ही हा अनुभव घेतला असेल की तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या महत्त्वपूर्ण कामासाठी जायचं असेल तर तुम्हाला चैनीची झोप देखील येत नाही। तुम्ही मध्ये मध्ये उठत राहता आणि पाहत बसता की किती वाजलेत। हे सगळं होतं ते आपल्या मानसिक अलार्ममुळे। आधीच्या काळी देखील लोक ह्याच मानसिक अलार्ममुळे उठायची। त्याचप्रमाणे जुन्या काळात घरं ध्वनिरोधी नसायची, माणसं ही शेतीवर अवलंबून असायची। औद्योगिक क्रांती झाली नव्हती तेव्हा लोक नैसर्गिक आवाज जसं की पशु पक्षी यांच्या आवाजावर अवलंबून होते। कोंबड्याची बांग, वासरांना दूध पाजण्यासाठी सकाळी हंबरणाऱ्या गायी, चर्चच्या घंटांचा आवाज हे सुद्धा अलार्म क्लॉक प्रमाणे काम करायचे। सकाळी लवकर उठण्याची सवय ही खूप गरजेची समजली जाते। आधी आरोग्यासोबतच याचं आध्यात्मिक महत्त्व देखील होतं। त्यामुळे लोकांची अशी मान्यता होती की जो सकाळी लवकर उठतो त्याला ईश्वर शारीरिक शक्ती प्रदान करतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।